नया भारत टाइम्स प्रेझेंट MBT न्यूज। नमस्कार। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून मी डॉक्टर कल्पना बळीवंत झिका व्हायरसबद्दल थोडीशी माहिती देते पुणेकरांना। झिका व्हायरस हा अतिशय सौम्य स्वरूपाचा विषाणूजन्य आजार आहे। हा आजार एडिस एजिप्टाई या डासाच्या प्रसारामुळे होतो। डास हा वाहक म्हणून काम करतो ह्या आजाराचं। एका व्यक्तीपासून बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या बाधित व्यक्तीला जेव्हा डास चावतो तेव्हा तो वाहक म्हणून काम करून ते काम व्हायरस इन्फेक्शन पसरतं। आता ह्या आजाराची लक्षणं आहेत ताप, सांधेदुखी, रॅश येणं, असे सौम्य प्रकारचे सिम्पटम्स आहेत आणि हे घरच्या घरीच बरे होतात। आतापर्यंत जेवढे आपण 25 सॅम्पल NIV ला पाठवले होते संशयित रुग्णांच्या आजूबाजूच्या सस्पेक्ट पेशंटचे, त्यांचं कोणाचंही अजून जास्त सिरियस काही आजार कुणालाही नाही। सगळे OPD बेसिसवरच ट्रीटमेंट घेत आहेत। हे सांगण्याचं प्रयोजन हे की नागरिकांनी घाबरू नये। हा सौम्य प्रकारचा आजार आहे, त्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घ्यावी, घरी राहावं आणि घरातल्या आणि घराच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर का डास प्रादुर्भाव होत असेल तर महानगरपालिकेला लगेचच कळवावं। हा डास दिवसा चावणारा आणि इंडोर स्वरूपाचा आहे, घराच्या आत राहणार। त्यामुळे दिवसा सुद्धा मुलं क्लासला जातात, कॉलेजेसला जातात, आपण ऑफिसला जातो, तिथे सुद्धा ह्या डासाचा आजूबाजूला कॉलनीज असते, तिथे सुद्धा ह्या डासामुळे दंशामुळे ह्या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे।